नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच. सोनम वांगचुक यांची तब्येत खालावली. सुप्रिया सुळेंनी भेट घेऊन आंदोलनाला दिला पाठिंबा. कल्याण न्यायालय परिसरात उडाला मोठा गोंधळ. मोबाईलमधील फोटो आणि डेटा स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केल्याचा आरोप एका वकिलावर करण्यात आलाय. महिला वकिलांनी संबंधित वकिलाला रंगेहात पकडत केली मारहाण. मुंबईत बेस्ट बस सेवेनं 100 वर्षांचा टप्पा गाठलाय. बेस्टच्या उत्पन्नवाढीसह प्रवासी सुविधांवर भर. मुंबईत मिनी बसेसचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील अनधिकृत होर्डिंग्स उद्यापर्यंत हटवण्याचे महापालिकेचे आदेश, अन्यथा गुन्हे दाखल होणार. जालन्यात व्यापाऱ्यांची पैशांची बॅग हिसकावणाऱ्या 4 अटक. आरोपींकडून 5.72 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळच्या येलगुंडा परिसरात युरिया खाल्ल्यानं 31 मेंढ्यांचा जागीच मृत्यू तर 15 मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. लातूरच्या बारमध्ये 2 गटात किरकोळ कारणावरून वाद. कोयत्यानं हल्ला, एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. सातारा कास मार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात. अपघातात 3 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर. नाशिकमधील बागलांच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर हलका पाऊस. कोमजलेल्या पेरण्यांना जीवदान. बळीराजा सुखावला. लासलगाव आणि परिसरात पावसाची सुरुवात. वातावरणात गारवा, पिकांना जीवदान, शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.